आता 15-20 वर्षापूर्वी जर कोणाला त्यांची पहिली गाडी घ्यायची असेल तर अगदी लिमिटेड ऑप्शन्स अवेलेबल होते. मारुती 800, झेन, वॅगनार, इंडिका तेव्हा नुकतीच लॉन्च झालेली होती. अशी एक 4-5 गाड्या सोडल्या तर काही जास्त ऑप्शन्स नव्हती. पण आज तुम्ही जर पहिली गाडी तुमची घेत असाल तर तुमच्याकडे 15, 20, 30 ऑप्शन्स वेगळे आहेत. आणि हे अतिशय वेगळ्या सेगमेंट्समधले, वेगळ्या क्लासेसमधल्या गाड्या आहेत. म्हणजे तुम्ही जर नेटवरती सर्च टाकलात कार्स अंडर 15 लाख तर त्याच्यात XUV 700 पासून सगळ्या गाड्या तुम्हाला येतील. पण त्या गाड्या फर्स्ट कार म्हणून कुठल्या त्याच्यातल्या नक्की योग्य आहेत, तर अशा 6 गाड्या मी आज तुम्हाला सांगणार आहे की फर्स्ट कार म्हणून तुम्ही अवश्य त्या कन्सिडर करा. त्याच्यामध्ये 6 गोष्टींमध्ये मी त्यांना इव्हॅल्युएट केलेलं आहे. प्रत्येक गाडीची बेस्ट फीचर्स, त्याचे प्रॉब्लेम्स हे तुम्हाला सांगितलेले आहेत. त्यामुळे ॲट द एंड ऑफ द डे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची पहिली गाडी जी तुम्ही घेणार आहात त्याचा डिसिजन डेफिनेटली योग्य असेल तुमचा, ह्याची खात्री तुम्हाला मी देतो. व्हिडिओ थोडासा लांब असला तरी नक्की बघा. ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू. चला तर मग. तर मंडळी, आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्या गाड्या मी तुम्हाला तर रेकमेंड करणार आहे तुमची पहिली गाडी म्हणून, त्याला 6 पॅरामीटर्सवरती मी जज केलेलं आहे किंवा 6 वैशिष्ट्य किंवा 6 गोष्टी त्याच्यात असणारच आहेत. पहिली गोष्ट, ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या चालवायला, जजमेंटला घ्यायला सोप्या असणार आहेत, इझी टू ड्राईव्ह. सेकंड इज रिलायबल असणार आहेत, कारण पहिली जी तुम्ही गाडी घेता ती सारखीच जर त्याला काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतील, फार बंद पडत असेल, तुमचा सर्व्हिस सेंटरमध्ये जास्त वेळ जात असेल, तुम्हाला अनुभवही नसतो विशेष गाडी वापरण्याचा, सो ती रिलायबल असली पाहिजे. तिसरं म्हणजे त्याची आफ्टर सेल सर्व्हिस चांगली असली पाहिजे, बजेटमध्ये असली पाहिजे. खूप एक्सपेन्सिव्ह आफ्टर सेल सर्व्हिस आहे किंवा त्याचा एक्सपिरियन्स तुमचा चांगला नाही आहे असं नसलं पाहिजे. चौथं म्हणजे ही गाडी तुम्ही वेगळ्या कंडिशन्समध्ये वापरणार आहात, फुल लोड कंडिशन्समध्ये वापरणार आहात, हायवेला, घाटामध्ये, सिटीमध्ये, तर त्याच्यासाठी त्याचा इंजिन परफॉर्मन्स सुद्धा ॲडिक्वेट असला पाहिजे. मी फार फास्ट असं नाही म्हणणार, पण ॲडिक्वेट इंजिन परफॉर्मन्स असला पाहिजे. पाचवं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी सेफ असली पाहिजे. सो ॲटलिस्ट 3 to 4 स्टार्स तरी क्रॅश टेस्ट रेटिंग असलेल्याच ह्या सगळ्या गाड्या आहेत. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजे गाडी बजेटमध्ये असली पाहिजे. माझ्या मते तुमची पहिली गाडी जी आहे ते 11 ते 12 लाखाच्या आत असली पाहिजे. म्हणजे साधारण 7 ते 11 लाख ही जी प्राइस रेंज आहे ह्याच्यातच ती असली पाहिजे. तर आता आपण बघू कुठल्या कुठल्या गाड्या ह्या सगळ्या क्रायटेरियाला मॅच करतात. तर आपल्या लिस्टमधली पहिली गाडी म्हणजे टाटा टियागो किंवा टिगॉर. तर आता ह्या जुळ्या बहिणी म्हणायला काय हरकत नाही, कारण सेम प्लॅटफॉर्मवरती दोन्ही गाड्या बेस्ट आहेत. टिगॉरमध्ये थोडीशी तुम्हाला डिकी स्पेस आणि इंटिरियर स्पेस किंचित जास्त मिळते, पण बाकी मेकॅनिकली गाड्या दोन्ही एकदम आयडेंटिकल आहेत. इंजिन्स, ट्रान्समिशन्स, बाकी सस्पेन्शन सेटअप वगैरे सगळ्या दोन्ही गाड्यांचा सेमच आहे. सो ही एकच गाडी म्हणून आपण कन्सिडर करू. आता ह्याचे बेस्ट फीचर्स काय आहेत, तर सर्वप्रथम लुक्स वाईज ह्या दोन्ही गाड्या खूप छान आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. आता लुक्स बाबतीत प्रत्येकाचं वेगळं मत असतं, पण ओव्हरऑल जर बघितलं तर प्रपोर्शन्स बघितले किंवा स्टायलिंग बघितलं तर ते खूप चांगलं आहे. दोन्ही गाड्या तुम्हाला खूप चांगली स्पेस ऑफर करतील, इंटिरियर स्पेस. मग ती डिकी स्पेस असेल किंवा तुमची बसण्याची जागा असेल. सीटिंग कम्फर्ट खूप चांगला आहे दोन्ही गाड्यांचा. CNG ऑप्शन जर तुम्ही घेत असाल तर टिगॉरमध्ये स्प्लिट सिलेंडर्स तुम्हाला मिळतात. त्यामुळे डिकी स्पेस अजिबातच कॉम्प्रोमाइज होत नाही. भरपूर मोठी डिकी असून सुद्धा तुम्हाला CNGचा ऑप्शन मिळतो. दोन्ही गाड्यांमध्ये तुम्हाला मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा ऑप्शन आहे. 4 स्टार सेफ्टी रेटिंग आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. टाटा का लोहा जे आपण म्हणतो, त्या दोन्ही गाड्या बिल्ड क्वालिटी वाईज किंवा सेफ्टी वाईज खूप चांगल्या आहेत. हायवे रनिंगला तुम्हाला खूप स्टेबल जाणवतील या. अगदी 100, 120, 130 जरी तुम्ही चालवलं तर तुम्हाला एकदम कॉन्फिडन्स येईल. स्टिअरिंग वगैरे त्याचा जड आहे, चांगलं आहे असं म्हणणार नाही. कॉर्नर्सला कधी थोड्याशा ऑफ होऊ शकतात ह्या गाड्या, पण ओव्हरऑल स्टॅबिलिटी खूप चांगली आहे गाडीची. सेकंड टॉप व्हेरियंटपासून ह्याच्यात फीचर्सही कंपनीने खूप चांगली दिलेली आहेत. इंटेरियर चा कलर कॉम्बिनेशन म्हणा किंवा इंटेरियरचा मटेरियल्स वापरलेली जी म्हणा ती खूप चांगली आहे. त्या प्राईससाठी थोड्याशा वरच्या दर्जाची ती नक्कीच वाटतात. आता ह्याच्यातले प्रॉब्लेम्स काय आहेत मित्रांनो, तर प्रॉब्लेम्स म्हणजे सर्वप्रथम म्हणजे टाटाची सर्व्हिसमध्ये इनकन्सिस्टन्सी आहे. म्हणजे सर्व्हिस सेंटर टू सर्व्हिस सेंटर तुमचा अनुभव थोडासा वेगळा असेल असं तुम्हाला जाणवेल. म्हणजे काही सर्व्हिस सेंटर्समध्ये तुम्हाला खूप चांगली सर्व्हिस मिळते, पण काही ठिकाणी तुम्हाला खूप मनस्ताप सहन करावा लागतो. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स इन इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे बऱ्याचशा टाटाच्या गाड्यांना म्हणजे इलेक्ट्रॉनिक पार्ट जे आहेत, म्हणजे इंजिन, ट्रान्समिशन, सस्पेन्शन, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. बिल्ड क्वालिटी अतिशय उच्च आहे.
पण इलेक्ट्रिकल कंपोनंट्स आहेत, म्हणजे दिवे असतील किंवा सॉफ्टवेअर गाडीचं असेल, म्युझिक सिस्टीम वगैरे असेल, तर ह्याच्यामध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम्स तुम्हाला जाणवू शकतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला परत परत कदाचित गाडी सर्व्हिस सेंटरला न्यायला लागू शकते. त्याच्यानंतर रिसेल व्हॅल्यू तुम्हाला एवढी चांगली मिळणार नाही ॲज कम्पेअर टू मारुती किंवा ह्युंडाई. टाटाच्या कुठल्याही गाडीला थोडीशी रिसेल व्हॅल्यू कमीच असते. इंजिन्सच्या बद्दल बोलायचं झालं तर इंजिन्स ॲडिक्वेट आहेत परफॉर्मन्स वाईज, पण कधी कधी ती तुम्हाला थोडीशी स्लो वाटतील. म्हणजे तुम्हाला जर अशी फास्ट ॲक्सिलरेटिंग गाडी पाहिजे असेल, म्हणजे पटकन लाईनवरनं निघणारी गाडी, तर अशा टाटाच्या ह्या दोन्ही गाड्या नाही आहेत. तुम्हाला रिलॅक्स्ड ड्रायव्हिंग जर तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यासाठी ह्या आयडियल आहेत. इंजिन्स मध्ये अजून एक प्रॉब्लेम म्हणजे आवाज खूप करतात. ह्या दोन्ही ही जी इंजिन आहे हे 3 सिलेंडर इंजिन आहे 1.2 लिटरचं, पण हे रिफाईन नाही आहे इंजिन. म्हणजे तुम्हाला पेट्रोल गाडी असली तरी कधी कधी डिझेल गाडी आपण चालवतोय का काय असं तुम्हाला वाटू शकतं. आणि शेवटचा मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यात ऑटोमॅटिक ऑप्शन्स येतात, पण ह्याची जी AMT गिअरबॉक्स आहे त्याचं ट्युनिंग टाटाने अजून जास्त चांगलं करायला पाहिजे होतं असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे जेवढं मारुतीच्या डिझायरमध्ये, स्विफ्टमध्ये, बलेनोमध्ये त्यांनी जितकं सिमलेसली ट्युनिंग केलेलं आहे तेवढं चांगलं AMTचं ट्युनिंग टाटाला जमलेलं नाही आहे. त्यामुळे थोडासा तो जर्क बसण्याचं प्रमाण टाटाच्या AMTच्या गाड्यांमध्ये जास्त असतं. आता ह्या लिस्टमधली दुसरी गाडी मित्रांनो, मारुतीची नवीन डिझायर, म्हणजे आत्ता जी 2024मध्ये लॉन्च झालेली डिझायर आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय, त्याच्या आधीच्या डिझायर्सबद्दल बोलत नाहीये. तर ह्याच्यात बेस्ट फीचर्सची लिस्ट खूप जास्त मोठी आहे. का ही गाडी घ्यावी त्याचे अनेक कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे आधीच्या डिझायरपेक्षा लुक्स वाईज खूप इम्प्रूव्हमेंट आहे. त्याचे हेडलाईट डिझाईन किंवा टेललाईट डिझाईन किंवा ओव्हरऑल शेप वगैरे सगळा सेमच राहिलेला आहे, पण तुम्ही जर एकंदर बघितलं तर गाडी स्लीक वाटते, गाडी थोडीशी वरच्या क्लासची वाटते. त्याच्यानंतर केबिन स्पेस थोडीशी इन्क्रीज झालेली आहे, कारण हा प्लॅटफॉर्म थोडासा त्यांनी व्हील बेस वाढवलेला आहे या डिझायरचा. आधीच्या डिझायरच्या तुलनेत तुम्हाला नी रूम, शोल्डर रूम आणि हेड रूम ही थोडीशी ह्या डिझायरमध्ये जास्त मिळेल. इंजिन्स अतिशय स्मूथ आणि रिफाईंड आहेत. आता ह्याला झेड सिरीज इंजिन्स नवीन डिझायरला येतात, जी के सिरीज इंजिन्सचीच थोडीशी अजून जास्त इम्प्रूव्हमेंट आहे. त्यामुळे स्मूथ, रिफाईंड, अतिशय फ्युएल इफिशियंट, म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल जर फ्युएल इफिशियन्सी बघितली तर बेस्ट इन क्लास अशी 20 ते 23 इतकी जास्त फ्युएल इफिशियन्सी तुम्हाला मिळेल. इंजिन परफॉर्मन्स खूप चांगला आहे. म्हणजे 1.2 लिटर इंजिनसाठी हा परफॉर्मन्स तुम्हाला गाडी एकदम फास्ट वाटेल, ॲक्सिलरेशन फास्ट आहे. घाटामध्ये किंवा हायवेला सुद्धा कुठेही तुम्हाला गाडी स्ट्रगल करणार नाही. तुम्ही अगदी व्यवस्थित गाडी सगळीकडे चालवू शकता. मारुतीची सर्व्हिस खूप चांगली आहे. तुम्ही कुठल्याही लोकेशनमध्ये राहत असाल तरी ओव्हरऑल मी म्हणणार नाही की होंडा किंवा इतर काही प्रीमियम ब्रँड्स एवढी खूप छान सर्व्हिस आहे, पण तुम्हाला प्रॉब्लेम मात्र कुठलाही येणार नाही. बजेट वाईज सुद्धा मारुतीच्या सर्व्हिसचं थोडंसं बजेट कमीच असतं. डिझायर आहे त्याच्यामुळे रिसेल व्हॅल्यू तुम्हाला याला खूप जबरदस्त मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या नवीन डिझायरला तुम्हाला 5 स्टारचं सेफ्टी रेटिंग आहे. दिस इज फर्स्ट मारुती कार टू गेट अ ग्लोबल NCAP 5 स्टार रेटिंग. आणि जो मारुतीवरती एक ठप्पा होता, टिन का डब्बा, तो ठप्पा काहीसा पुसला गेलेला आहे. मी म्हणणार नाही की पूर्णपणे पुसला गेलेला आहे, पण डिझायरमुळे तो म्हणजे डिझायरच्या बाबतीत तरी तो डेफिनेटली ट्रू नाही आहे, कारण डिझायर ही अतिशय नवीन डिझायर ही अतिशय सेफ गाडी आहे. शिवाय इझी टू ड्राईव्ह आहे. तुम्हाला वुमन ड्रायव्हर्स असतील तर क्लच ॲक्शन खूप लाईट आहे, स्टिअरिंग लाईट आहे, जजमेंट घेणं सोपं आहे. AMT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स जी आहे ती खूप व्यवस्थित ट्यून केलेली आहे इंजिन बरोबर, त्याच्यामुळे जर्कीनेस, जो एक जर्क बसतो AMTला, तो बसणार नाही तुम्हाला. ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर टाटाच्या पेक्षा फिट अँड फिनिश, क्वालिटी, इंटिरियर क्वालिटी वगैरे जास्त चांगली आहे. तुम्ही जर ही गाडी 10-15 वर्ष पूर्ण लाईफपर्यंत वापरणार असाल तर जास्त प्रॉब्लेम्स येणार नाहीत तुम्हाला क्वालिटीचे. आणि लास्टली ह्याच्यामध्ये फीचर्सही तुम्हाला चांगले मिळतील. अगेन सेकंड टॉप व्हेरियंटच्या ऑनवर्ड्स तुम्हाला फीचर खूप याच्यात चांगले मिळतील. अगदी टॉप एंड व्हेरियंट्सला याला 360 कॅमेरा वगैरे सुद्धा कंपनीने दिलेला आहे. आता प्रॉब्लेम्स या डिझायरला काहीच नाहीत का? आता तसं नाही आहे मित्रांनो. सर्वप्रथम एक जो महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे डिझायरच्या बाबतीत ते म्हणजे कॅब इमेज आहे थोडीशी. म्हणजे जी पूर्वी इंडिकाला किंवा क्वालिसला जी होती तीच थोडीशी इमेज डिझायरला पण आहे. आणि जेव्हा तुम्ही पहिली गाडी घेताय, एकमेव गाडी असणार आहे, तेव्हा काही लोकांना ह्याचा प्रॉब्लेम असू शकतो. सेकंड म्हणजे सर्वात स्पेशियस गाडी नाही आहे. म्हणजे डेफिनेटली आधीच्या डिझायरपेक्षा या डिझायरमध्ये जास्त चांगली स्पेस आहे, पण तरीसुद्धा स्पेशियस मी त्याला काही म्हणणार नाही. त्याची डिकी कपॅसिटीसुद्धा
कमी आहे आणि त्याच्यात जर तुम्ही CNG व्हेरियंट घेणार असाल तर तुम्हाला काहीच डिकी मिळणार नाही. थोडीशी राईड क्वालिटी तुम्ही बघितलीत तर स्मूथ नाही आहे. खड्डे तुम्हाला रस्त्यावरचे जास्त जाणवतील, गाडी आपटते बऱ्याचदा, हाही तुम्हाला अनुभव येईल. त्यामुळे राईड क्वालिटी अजून चांगली असू शकते. आणि कंपनीने याचं इंटेरियर जे डिझाईन केलेलं आहे ते थोडंसं एकदम ब्राईट कलर्स वापरून केलेलं आहे. 2 टोनमध्ये जरी असलं तरी 70% ते लाईट कलर्समध्ये, बेज वगैरे सारख्या. त्यामुळे खूप लवकर हे खराब होतं. कुठलाही तुम्ही व्हेरियंट घेतलं तरी लाईटच इंटेरियर्स तुम्हाला मिळतात. सीट्स वगैरे सुद्धा तुम्ही बघितले तर क्रीम कलरच्या सीट्स आहेत आणि आपल्या एकंदर इंडियन कंडिशनसाठी ह्या तेवढ्या सुटेबल नाही आहेत. खूप लवकर खराब झाल्या असं तुम्हाला वाटेल. लिस्टमधली पुढची गाडी परत एक मारुती आहे. मारुती म्हणजे बलेनो किंवा फ्रॉन्क्स. आता परत आपण टियागो आणि टिगॉर जशा जुळ्या बहिणी आहेत तशा फ्रॉन्क्स आणि बलेनो सुद्धा जुळ्या बहिणी आहेत. म्हणजे फ्रॉन्क्स ही थोडीशी त्यांनी SUV सारखी डिझाईन जरी केलेली असली तरी प्लॅटफॉर्म बेसिकली बलेनोचाच आहे. त्यामुळे त्याचं इंजिन, ट्रान्समिशन, सस्पेन्शन, इंटिरियर स्पेस सगळं तुम्हाला एक्झॅक्टली बलेनोचंच मिळणार आहे. त्यामुळे ह्या दोन जुळ्या बहिणींचे बेस्ट फीचर्स काय आहेत तर आता आपण ते बघू. तर पहिलं म्हणजे दोन्ही गाड्या दिसायला खूपच चांगल्या आहेत. म्हणजे त्याच्या क्लाससाठी इट इज वन ऑफ द बेस्ट लुकिंग कार्स. म्हणजे SUVचं जे फ्रॉन्क्सचं स्टायलिंग केलेलं आहे ते पण खूप चांगलं आहे. टिपिकल हॅचबॅक पण स्लीक हॅचबॅक म्हणून बलेनो तुम्हाला एक ऑप्शन मिळते. दोन्ही गाड्या तुम्हाला नेक्सा मधनं मिळतात. म्हणजे मारुतीचे 2 डिव्हिजन्स त्यांनी केलेले आहेत, अरेना आणि नेक्सा. सो नेक्साच्या ज्या गाड्या आहेत त्या थोड्याशा प्रीमियम कॅटेगरीच्या त्यांनी ठेवलेल्या आहेत सगळ्या. त्याच्यामध्ये ग्रँड विटारा किंवा फ्रॉन्क्स, तुमची इग्निस, XL6 वगैरे अशा सगळ्या गाड्या त्याच्यात येतात किंवा इन्व्हिक्टो वगैरे. सो त्याच्यामधली बलेनो ही खरं तर नेक्साची पहिली गाडी होती आणि म्हणूनच त्याला कायमच सगळी प्रीमियम फीचर्स कंपनीने पहिल्यापासून दिलेली आहेत. म्हणजे तुम्हाला 10 ते 11 लाखामध्ये जी फीचर्स या गाडीमध्ये मिळतील ती दुसऱ्या कुठल्याही गाड्यांमध्ये मिळणार नाहीत तुम्हाला. ओव्हरऑल बाकी हॅचबॅक्सच्या तुलनेत बघितलं तर याच्यात इंटिरियर स्पेस सुद्धा डेफिनेटली चांगली आहे. कारण ही जो प्लॅटफॉर्म आहे तो थोडासा वाईड व्हील बेसवाला प्लॅटफॉर्म आहे. शिवाय आता ही एक्सपोर्ट ओरिएंटेड प्लॅटफॉर्मवरती या दोन्ही गाड्या बेस्ट आहेत. त्याच्यामुळे सेफ्टीच्या टेस्टिंग जरी झालेलं नसलं आपल्याकडे तरी लॅटिन एनकॅपमध्ये ह्या गाड्यांनी 4 स्टार सेफ्टी रेटिंग ह्या प्लॅटफॉर्मनी घेतलेलं आहे. त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला सेफ्टीची काही फार काळजी करायला लागणार नाही बलेनो किंवा फ्रॉन्क्समध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त चालवायला, जजमेंट घ्यायला वगैरे खूप सोप्या आहेत दोन्ही गाड्या. कारण तुम्ही थोडंसं हायर बसता, बॉनेटची तुम्हाला अंदाज व्यवस्थित घेता येतो. याला इंजिन जी येतात ती K सिरीजची 1.2 लिटर पेट्रोल इंजिन्स येतात. अतिशय मक्खन असं इंजिन आहे. तुम्ही CNG मध्ये घेत असलात तर ह्याला डेफिनेटली स्प्लिट सिलेंडर वगैरे काही येत नाही. त्यामुळे बूट स्पेस तुमची जाईल, पण CNG ला सुद्धा पिकअप, परफॉर्मन्स कुठेही हॅम्पर होणार नाही. दोन्ही गाड्यांना खूप चांगला परफॉर्मन्स आहे. ॲव्हरेज अगेन मारुती असल्यामुळे परत डिझायर सारखंच तुम्हाला बेस्ट इन क्लास ॲव्हरेज मिळेल 20 ते 23. त्यामुळे तुम्हाला ही कुठेही लॉंग ट्रिप्समध्ये जाताना मी तर रेकमेंड पण करणार नाही की तुम्ही CNGची गाडी घ्या. कारण पेट्रोललाच ह्याला इतकं चांगलं ॲव्हरेज मिळतं की अनलेस अँड अंटिल तुमचं रनिंग अगदी 2,000-2,500 महिना इतका असेल तरच तुम्ही CNG कन्सिडर करा. अदरवाईज CNGची कुठलीही गरज नाही. या गाड्या फ्युएल एफिशियन्सीच्या बाबतीत बाप आहेत. जसा परफॉर्मन्स आणि फ्युएल एफिशियन्सी मिळेल तशी रिलायबिलिटीच्या बाबतीत सुद्धा अगदी काही प्रॉब्लेम नाही. 15 वर्ष पूर्ण तुम्ही गाडी वापरा, तुम्हाला कुठलाही मेजर प्रॉब्लेम गाडीमध्ये येणार नाही, ह्याची खात्री मी तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे क्वचित एखादा प्रॉब्लेम येईल. सर्व्हिस अगेन मारुती असल्यामुळे सर्व्हिस चांगली आहे. रिसेल व्हॅल्यू तुम्हाला खूप चांगली मिळेल बलेनो किंवा फ्रॉन्क्सला. कारण ऑलरेडी गाड्यांना मार्केट व्हॅल्यू खूप चांगली आहे गाड्यांची. त्यामुळे डिमांड चांगली वगैरे असल्यामुळे तुम्हाला रिसेल व्हॅल्यू डेफिनेटली चांगली मिळेल. आता प्रॉब्लेम्स काय आहे त्याच्यामध्ये तर थोडीशी इतर तुम्ही जर गाड्यांशी कम्पेअर केलं तर स्पेस वाईज थोडीशी तुम्हाला कमी वाटेल. राईड क्वालिटी सर्वात स्मूथ नाही आहे. थोडंसं सस्पेन्शन वगैरे हार्ड आहे. तुम्ही खड्ड्यांमध्ये जाताना किंवा थोड्याशा रफ रोड्सवरती तुम्हाला एवढी कम्फर्टेबल वाटणार नाही गाडी. सीटिंग अजून चांगलं होऊ शकत होतं बलेनो किंवा फ्रॉन्क्सचं. कारण इस्पेशली मी म्हणेन फ्रॉन्क्सचं, कारण फ्रॉन्क्स ही त्यांनी थोडीशी अजून वरच्या सेगमेंटला, प्रीमियम सेगमेंटला पोझिशन केलेली आहे. त्यामुळे ह्याचं सीटिंग कम्फर्ट थोडासा अजून इम्प्रूव्ह होऊ शकला असता. एस्पेशली तुम्हाला हे लॉंग ड्राईव्हला जाणवेल. जेव्हा तुम्ही गाडीमध्ये 7-8 तास घालवता तेव्हा कदाचित थोडासा सीटिंग कम्फर्ट तुम्हाला आवडेल. आणि 5 लोकांसाठी इतकी आयडियल गाडी नाहीये. डिकी स्पेस सुद्धा खूप जास्त नाहीये. तुम्हाला साधारण 2 ते 3 मोठ्या बॅगा फक्त मावतील इतपतच, आणि बाकी मग छोटं सामान मावेल इतपतच त्याची बूट स्पेस तुम्हाला आहे. म्हणजे छोट्या फॅमिलीसाठी अगदी आयडियल गाडी आहे फर्स्ट कार म्हणून.
पण जर थोडीशी एक्सटेंडेड फॅमिली असेल, गाडीत 4 किंवा 5 मोठी माणसं कायम बसणार असतील, तर जरा विचार करावा लागेल. लिस्टमधली आपली पुढची गाडी परत एक टाटा आहे मित्रांनो, टाटाची अल्ट्रॉज. तर अल्ट्रॉज आत्ता रिसेंटली त्याला जो आत्ता फेसलिफ्ट मिळालेला आहे, त्याच्यानंतर तर लुक्सच्या बाबतीत अल्ट्रॉजला काही कॉम्पिटिशनच उरलेलं नाही. म्हणजे मगाशी मी फ्रॉन्क्स आणि बलेनोच्या बाबतीत तुम्हाला म्हटलं की गुड लुकिंग गाड्या आहेत, पण अल्ट्रॉजनी त्यांना आता माझ्या तरी मते खूप मागे टाकलेलं आहे. त्याची जी त्यांनी हेडलॅम्प टेल लॅम्पचं डिझाईन केलेलं आहे ते इतकं स्लीक केलेलं आहे, अप मार्केट केलेलं आहे. परत फ्लश डोअर हँडल्स वगैरे सारखी म्हणजे XUV 700 वगैरे जी फीचर्स मिळतात तशी त्या टाईपची फीचर्स त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहेत. त्यामुळे लुक्सच्या बाबतीत ही गाडी खूप छान पुढे गेलेली आहे. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, इंटिरियर स्पेसच्या बाबतीत ह्याची काही कॉम्पिटिशनच नाही आहे, कारण अल्ट्रॉज एवढी स्पेस तुम्हाला ह्या क्लासमध्ये कुठल्याच गाडीला मिळणार नाही. तुम्हाला 5 लोक अगदी कम्फर्टेबली, मोठी लोक सुद्धा जाऊ शकतात. 4 अडल्ट्स आणि 1 चाइल्ड तर अगदी व्यवस्थितच जाईल, पण अगदी 5 मोठी लोक असतील तरी जातील, कारण इव्हन मागे तुम्ही बघितलं तर त्या ट्रान्समिशन टनल सुद्धा काही खूप मोठा नाही आहे, म्हणजे फ्लॅट फ्लोअर आहे मागे. त्यामुळे तुम्ही आरामात मधला पॅसेंजर सुद्धा व्यवस्थित पाय ठेवू शकतो. परत CNG जर तुम्ही विचार करत असाल तर ह्याला सुद्धा स्प्लिट CNG ऑप्शन येतो, त्यामुळे बूट स्पेस कुठेही कॉम्प्रोमाइज होत नाही. खूप मोठी त्याला डिकी स्पेस दिलेली आहे, त्यामुळे लॉंग ड्राईव्हसाठी, हायवे साठी ही गाडी अतिशय आयडियल आहे. ह्याच्या व्यतिरिक्त फीचर्सच्या बाबतीत ह्या गाडीला कॉम्पिटिशन परत इथे काही नाही आहे, कारण तुम्ही सेकंड टॉप किंवा थर्ड टॉप व्हेरियंटमध्ये अगदी नेक्सॉनच्या ज्या प्रीमियम व्हेरियंट्स आहेत त्याचीच साऊंड सिस्टीम, त्याच्याच सगळ्या क्रिएचर कम्फर्ट्स हे तुम्हाला मिळत असतात अल्ट्रॉजमध्ये. त्यामुळे फीचर्सच्या बाबतीत सुद्धा डेफिनेटली ही खूप वरची गाडी आहे. आता ह्या सेगमेंटमध्ये तुम्हाला जर डिझेल इंजिन हवा असेल तर अल्ट्रॉजच्या शिवाय तुमच्याकडे पर्यायच नाहीये. म्हणजे मी तर अगदी म्हणेन की अजून 1-2 सेगमेंट्स वरती जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला इतका चांगला डिझेल इंजिनचा पर्याय तुम्हाला मिळणार नाही, कारण अल्ट्रॉज ही एकमेव डिझेल गाडी आहे या पूर्ण सगळ्या सेगमेंटमध्ये, म्हणजे 11 लाखाच्या खालती, की जी स्ट्रॉंग परफॉर्मन्स देते, खूप जास्त चांगली फ्युएल एफिशियन्सी देते. याची पेट्रोल इंजिन सुद्धा सेम 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. याला टर्बो पेट्रोलचाही ऑप्शन येतो. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन्समध्ये याला 2 ऑप्शन्स आहेत, एक AMT पण तुम्ही घेऊ शकता किंवा DCT घेऊ शकता. DCT म्हणजे ड्युएल क्लच ऑटोमॅटिक आहे, जे जास्त स्मूथ असतं, क्विक शिफ्टिंग असतं. सो याच्यामध्ये ते पण ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत, त्यामुळे परफॉर्मन्स वाईज तुम्हाला कुठेही कमी वाटणार नाही. आता अल्ट्रॉजच्या प्रॉब्लेम्सबद्दल बोलायचं झालं, स्पेसिफिक प्रॉब्लेम्सबद्दलच बोलू, कारण कंपनी सर्व्हिस रिलेटेड प्रॉब्लेम्स आपण मागच्या गाड्यांमध्ये डिस्कस केलेले आहेत. पण ही जजमेंट घ्यायला थोडीशी अवघड गाडी आहे, कारण ह्याचं जे सीटिंग पोझिशन आहे ती थोडीशी खालती आहे. सो थोडे जर शॉर्ट ड्रायव्हर्स असतील तर त्यांना जजमेंटला थोडा त्रास होऊ शकतो. बॉनेट लेवल हाय आहे, त्यामुळे पटकन गाडीचा अंदाज येत नाही. या गाडीचं डिझाईन त्यांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे त्याच्यामुळे ब्लाइंड स्पॉट सुद्धा खूप तयार झालेत गाडीमध्ये. तुम्हाला अनेक ठिकाणी अंदाज घ्यायला, रिव्हर्स करताना किंवा पार्किंग करताना खूप अडचण होईल असं तुम्हाला अनुभव येईल. याच्या व्यतिरिक्त पेट्रोल इंजिन जे साधी पेट्रोल आहेत, टर्बो पेट्रोलच्या बद्दल नाही बोलते मी, पण साधं पेट्रोल इंजिन जे आहे ते तितकं पॉवरफुल नाही आहे. गाडी हेवी आहे, त्याच्यामुळे एवढ्या हेवी गाडीच्या तुलनेत मग ते जे पेट्रोल इंजिन आहे 1.2 लिटरचं ते थोडंसं अंडर पॉवर्ड जाणवेल, एस्पेशली घाटामध्ये किंवा फुल लोडला जेव्हा तुम्ही गाडी चालवताय तेव्हा तुम्हाला हायर गिअर्समध्ये चालवावी लागेल गाडी. परत हे 3 सिलेंडर इंजिन आहे, अजिबात रिफाईंड नाही आहे, भरपूर आवाज येतो त्याचा. टर्बो पेट्रोल घेतलं तर त्याचा अजून जास्त आवाज आहे, म्हणजे डिझेलपेक्षा वरताण आवाज आहे. आणि इनफॅक्ट त्याचं डिझेल इंजिन टाटानी सरप्राइझिंगली बऱ्यापैकी रिफाईंड केलेलं आहे, म्हणजे खूप जास्त आवाज येणार नाही, NVH लेवल्स कमी आहेत. पण अर्थात हे जे काय मी आवाजाबद्दल बोलतोय ते केबिनच्या बाहेरच आहे फक्त. केबिनमध्ये तुम्ही गाडीत एकदा बसलात की इनफॅक्ट साऊंड इन्सुलेशन वगैरे खूप चांगलं केलेलं आहे, व्हायब्रेशन नाही आहे, नॉईज नाही आहे, ते टाटाने खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे केबिन आतमध्ये बसल्यानंतर तुम्हाला काही जाणवणार नाही, पण गाडी बाहेरून मात्र तुम्हाला ह्या नॉईझी वाटतील गाड्या. फ्युएल इफिशियन्सी सुद्धा बेस्ट इन क्लास नाही आहे. तुम्हाला सिटीमध्ये साधारण 9 ते 11 असं कुठेतरी ॲव्हरेज मिळेल आणि हायवेला तुम्हाला साधारण 13 ते 17. म्हणजे ओव्हरऑल ॲव्हरेज जर बघितलं तर तुम्हाला 14-15च्या वरती अल्ट्रॉजला कुठल्याच व्हेरियंटमध्ये मिळणार नाही, एक्सेप्ट फॉर डिझेल. कारण डिझेलला तुम्हाला सिटीमध्ये सुद्धा अगदी 13-14चा ॲव्हरेज मिळेल, हायवेला तर 20च्या वरतीच मिळेल. त्यामुळे ओव्हरऑल फ्युएल एफिशियन्सी बघितली तर 20 पर्यंत तुम्हाला डिझेलमध्ये मिळू शकते. CNGचा ॲव्हरेज पण अल्ट्रॉजच्या तुलनेने चांगली आहे, पण पेट्रोलला थोडंसं ॲव्हरेजच्या बाबतीत, कारण अगेन गाडी थोडीशी हेवी आहे आणि त्या मानाने इंजिन्स थोडीशी अंडर पॉवर्ड आहेत.
AMT गिअरबॉक्ससुद्धा तुम्ही लोअर व्हेरियंटची घेतलीत तर तेवढं ट्युनिंग त्याचं चांगलं झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. पण जर DCT तुम्ही घेतली तर ती अतिशय चांगली स्मूथ गिअरबॉक्स आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही, पण ती फक्त टर्बो पेट्रोल बरोबरच मिळते. लिस्टमधली पुढची गाडी परत एक टाटा आहे आणि ती म्हणजे टाटाची पंच. म्हणजे टाटाला ह्या गाडीनी खऱ्या अर्थाने टॉप सेलर्समध्ये आणलं. म्हणजे नेक्सॉन नंतर पंच वॉज द सेकंड बेस्ट सेलर कार इन द कंट्री. आणि त्याला कारणं पण मित्रांनो तशीच आहेत. कारण जशी आपण मगाशी डिझायरच्या बाबतीत बेस्ट फीचर्सची खूप मोठी यादी बघितली, तशीच ती पंचला सुद्धा आहे. आता बघायला गेलं तर ही टियागो किंवा टिगॉरच्याच प्लॅटफॉर्मवरती बेस्ट असलेली गाडी आहे खरं तर पंच. पण ही SUV असल्यामुळे त्यांनी खूप चेंजेस प्लॅटफॉर्ममध्ये केलेले आहेत टाटाने. त्यामुळे SUVची सगळी कॅरेक्टरिस्टिक, स्टॅबिलिटी, त्याची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी, टॉर्शनल रिजिडिटी वगैरे सगळी त्यांनी इम्प्रूव्ह केली आहे बरीच. त्यामुळे जरी फक्त लुक्ससाठी ही SUV नाही आहे, तर ही ॲक्च्युली SUV आहे. आणि लुक्सच्या बाबतीत जर बघितलं तर SUVचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, क्लिअर कट लाईन्स आहे त्याला. म्हणजे जीप टाईप थोडासा तुम्हाला लुक मिळतो. म्हणजे तुम्ही एकदम वरती बसता गाडीत, त्यामुळे तुम्हाला व्ह्यू वगैरे खूप चांगला मिळतो. गाडी अपराईट आहे, त्याच्यामुळे हाईट वगैरे खूप चांगली आहे गाडीची. त्यामुळे तुम्हाला त्या सेगमेंटसाठी, त्या पैशांसाठी खरोखरची SUV त्या पैशामध्ये तुम्हाला मिळते. ह्याला ऑफरोड कॅपेबिलिटीज सुद्धा थोड्याफार दिलेल्या आहेत. म्हणजे खूप अगदी तुम्हाला ऑफरोडिंग करता येणार नाही, पण डेफिनेटली रफ रोड्सवरती तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही पंचमध्ये. कारण त्याच्यात तशी त्या पद्धतीची डिफरन्शियलमध्ये वगैरे मॉडिफिकेशन्स कंपनीने केलेली आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त स्पेस बेस्ट इन क्लास आहे. अगेन तुम्हाला कुठेही 5 लोक अगदी कम्फर्टेबली याच्यातनं जाऊ शकतात. सामानासाठी सुद्धा जागा आहे. तुम्ही CNG गाडी जर बघत असाल तर याला स्प्लिट सिलेंडर आहे, त्यामुळे बूट स्पेस कुठेही कॉम्प्रोमाइज होत नाही. लॉंग हायवे ट्रिप जर तुमच्या असतील, फ्रिक्वेंटली तुम्हाला बाहेरगावी जावं लागत असेल किंवा मोठ्या रस्त्यांवरती तुम्ही गाडी चालवत असाल, तर पंचसारखी दुसरी गाडी तुम्हाला छान मिळणार नाही. माइल्स मंचिंग जे म्हणतो आपण, की तासनतास तुम्ही गाडी चालवताय, भरपूर किलोमीटर कव्हर केलेत तरी अजिबात फटीग आलेला नाही आहे, कुठेही तुम्हाला थकवा जाणवणार नाही. तर अशीच तुम्हाला एक्सपिरियन्स पंचमध्ये मिळेल. आता इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत जो इतर टाटाच्या गाड्यांना प्रॉब्लेम होता तो ह्याला कमी आहे. कारण ह्याची बरीचशी त्यांनी जी इलेक्ट्रॉनिक्स केलेली आहेत ती सगळी नवीन डिझाईन केलेली आहेत, त्याच्यामुळे त्याला त्या मानाने एवढे प्रॉब्लेम्स नाही आहेत पंचला. रिलायबिलिटी सुद्धा गाडीची खूप चांगली आहे. 1.2 लिटर्सची ट्रायड अँड टेस्टेड इंजिन्सच आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. त्यामुळे त्या इंजिनला तुम्ही अगदी 10-15 वर्ष वापरलं तरी कुठलाही मेजर ट्रान्समिशन, इंजिन, सस्पेन्शन, स्टिअरिंग याला कुठलाही मेजर प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. जर थोडेफार प्रॉब्लेम आलेच तर परत मी म्हटलं तसं टाटाला जो इतरही गाड्यांना प्रॉब्लेम आहे इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये, त्याच्यातच तुम्हाला फीचर्समध्ये वगैरे कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो. पण अदरवाईज गाडी अतिशय रिलायबल आहे. पंचला तुम्हाला रिसेल व्हॅल्यूही खूप चांगली मिळेल. टाटा का लोहा असल्यामुळे सेफ आहे. 5 स्टार सेफ्टी रेटिंग आहे फॉर ॲडल्ट अँड चाइल्ड ग्लोबल एनकॅपमध्ये. त्यामुळे हायवे ड्रायव्हिंगसाठी आणि लॉंग डिस्टन्ससाठी पंचसारखी दुसरी गाडी नाही आहे. प्रॉब्लेमच्या बाबतीत बोलायचं झालं तर अगेन इंजिन परफॉर्मन्स थोडासा तुम्हाला कमी वाटेल मारुतीच्या इतर ऑप्शन्सच्या तुलनेत. म्हणजे फ्रॉन्क्सच्या तुलनेत तुम्हाला पंचचा परफॉर्मन्स थोडासा डेफिनेटली कमी वाटेल. याच्यामध्ये टर्बो पेट्रोल ऑप्शन जो अल्ट्रॉजमध्ये येतो तो खरं त्यांनी पंचमध्ये द्यायला पाहिजे होता, पण तो दिलेला नाही आहे, त्यामुळे तोही ऑप्शन याच्यात नाही आहे. AMT ट्रान्समिशन अगेन ह्याला मिळतं, पण परत थोडंसं जर्की आहे. ऑटोमॅटिकमध्ये एकच ऑप्शन आहे याला, AMTच फक्त मिळतं, बाकी DCT वगैरे कंपनीने त्याला दिलेला नाही आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक प्रॉब्लेम मला जो जाणवला तो म्हणजे ह्याची मागची जी सीट आहे ती जरा खूपच कंपनीने सरळ ठेवलेली आहे. म्हणजे अँगल त्याचा थोडासा टिल्टेड हवा होता. कारण लॉंग ड्राईव्हला मग काय होतं की जेव्हा तुम्ही 2-3 तासापर्यंत काही वाटत नाही, पण 5-6 तास जेव्हा तुम्ही बसता तेव्हा खूपच तुम्हाला सरळ बसावं लागतं गाडीमध्ये मागे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं लोअर बॅकचे इश्यूज येऊ शकतात, किंवा ज्या लोकांना लोअर बॅकचे इश्यूज आहेत त्यांना थोडंसं ते अनकम्फर्टेबल होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्याचा विचार करा टेस्ट ड्राईव्हच्या वेळेला. जर तुमच्याकडे कोणी सिनियर सिटीजन्स वगैरे असतील तर त्यांना मागच्या सीटमध्ये नक्की बसवून बघा. बाकी राईड क्वालिटी, सस्पेन्शन वगैरे खूप सुरेख आहे गाडीचं. तुम्ही कितीही रफ रोड्सवरती न्या, कितीही खड्ड्यातनं न्या, गाडीला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. साचलेल्या पाण्यातनं जरी गाडी गेली तरी त्याला ग्राउंड क्लिअरन्स खूप कंपनीने चांगला दिलेला आहे, त्यामुळे काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तशी त्यामध्ये टफ आणि रगेड अशी गाडी आहे पंच, तर ही मी नक्कीच रेकमेंड करेन.
मंडळी, आता तुम्ही म्हणाल की तुम्ही फक्त मारुती टाटा एवढंच करताय, पण ह्या लिस्टमध्ये Hyundai कुठे आहे? तर आपली शेवटची गाडी ही Hyundaiचीच गाडी आहे आणि ती गाडी म्हणजे Hyundaiची एक्स्टर. आता याची सुद्धा बेस्ट फीचर्सची यादी खूप मोठी आहे. सर्वप्रथम याचे लुक्स चांगले आहेत, म्हणजे चांगले म्हणण्यापेक्षा थोडेसे बोल्ड लुक्स आहेत. प्रपोर्शन्स, डायमेन्शन्स थोडीशी मोठी केलेली आहेत कंपनीने, त्याच्यामुळे रोड प्रेझेन्स चांगला आहे या गाड्याचा. थोडीशी हाईट पण व्यवस्थित दिलेली आहे गाडीला, त्याच्यामुळे प्रॉपर एक SUV गाडी येते रस्त्यावरनं असा फील येतो. जागा जास्त घेते, त्याच्यामुळे मोठ्या बॉक्सी ज्या थार वगैरे सारख्या ज्या SUVs आहेत त्याच्यासारखा थोडासा शेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे प्रॉपर जीप सारखा शेप, म्हणजे कुठल्याही प्रकारे फ्रॉन्क्स जशी हॅचबॅक टाईपच वाटते, तशी एक्स्टर मात्र सेम प्लॅटफॉर्मवरती म्हणजे ग्रँड i10 निऑसच्याच प्लॅटफॉर्मवरती गाडी बेस्ट आहे. पण अशी हॅचबॅक सारखी वाटत नाही, ही प्रॉपर SUVच वाटते. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कम्फर्ट आणि स्पेस दोन्ही गाडीमध्ये खूप चांगला आहे. सीट्स व्यवस्थित मोठ्या आहेत, हेडरूम, नी रूम, लेग रूम सगळं तुम्हाला व्यवस्थित मिळेल. साधारण 4 मोठी माणसं आणि 1 लहान मुलगा अगदी आरामात जाऊ शकतो. 5 मोठी माणसं सुद्धा थोडीशी, म्हणजे मागे 3 मोठी माणसं असतील तर थोडी तुम्हाला शोल्डर रूमला प्रॉब्लेम येईल, पण अदरवाईज लेग स्पेस वगैरे गाडीमध्ये खूप चांगली आहे. इव्हन सस्पेन्शन सेटिंग जे कंपनीने केलेलं आहे ते सुद्धा थोडंसं सॉफ्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जे खड्डे किंवा कच्चे रस्ते असतात त्याच्यावरती स्मूथ राईड क्वालिटी मिळते. हायवेला सुद्धा गाडी बऱ्यापैकी स्टेबल राहते. थोडंसं सॉफ्ट असल्यामुळे मोठ्या खड्ड्यांमध्ये गाडी आपटू शकते, पण ओव्हरऑल जर बघितलं तर एक कम्फर्टेबल राईड क्वालिटी मिळेल. कंपनीने फीचर्स सुद्धा खूप चांगली दिलेली आहेत, म्हणजे अगदी व्हेन्यू किंवा क्रेटामधली सुद्धा काही फीचर्स तुम्हाला एक्स्टरमध्ये मिळतील. सेकंड किंवा थर्ड टॉपपासून तुम्हाला सनरूफचा ऑप्शन आहे याच्यामध्ये. स्मूथ इंजिन आहे आणि ह्या क्लासमधलं एक रेअर 4 सिलेंडर इंजिन आहे, म्हणजे 1200 सीसीचं कापा इंजिन ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतं आणि ते 4 सिलेंडर इंजिन आहे, त्याच्यामुळे अतिशय स्मूथ आहे, रिफाईंड आहे. फ्युएल एफिशियन्सी पण चांगली आहे इंजिनची. परफॉर्मन्स तुम्हाला कुठेही कमी वाटणार नाही, म्हणजे घाटामध्ये किंवा हायवेला वगैरे तुम्ही आरामात क्रूज करू शकता. टॉर्क चांगला आहे इंजिनचा, त्याच्यामुळे गाडी फुल लोडला जरी असली तरी घाटामध्ये किंवा हायवेमध्ये कुठेही स्ट्रगल करणार नाही. फ्युएल एफिशियन्सी सुद्धा बऱ्यापैकी चांगली आहे, म्हणजे अगदी मारुतीच्या एवढी Hyundaiच्या इंजिनची चांगली नसते, पण कुठेतरी टाटा आणि मारुतीच्या मध्ये किंवा कम्पेरेबल टू टाटा असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे सिटीमध्ये तुम्ही यू कॅन एक्सपेक्ट अराउंड 11-12 पर्यंत तुम्हाला ॲव्हरेज देईल. मॅन्युअल जर असेल तर थोडीशी 13 पर्यंत देईल. ऑटोमॅटिक ऑप्शन्स सुद्धा याच्यामध्ये आहेत, AMT ऑटोमॅटिक, ती सुद्धा गिअरबॉक्स अतिशय स्मूथ आहे, ॲव्हरेज चांगलं देते. रिसेल व्हॅल्यू चांगली आहे गाडीला, कारण डिमांडमधली गाडी आहे. परत Hyundaiला नॉर्मली रिसेल व्हॅल्यू चांगलेच मिळते कुठलीही गाडी असली तरी. Hyundaiची सर्व्हिस एक्सपिरियन्स खूप चांगला आहे, म्हणजे मारुती आणि टाटाच्या दोन्हीच्या पेक्षा Hyundaiचा सर्व्हिस एक्सपिरियन्स डेफिनेटली चांगला आहे. फिट अँड फिनिश, क्वालिटी, ओव्हरऑल जे मटेरियल्स वापरलेली आहेत गाडीच्या इंटिरियरमध्ये ती कंपनीने खूप अपमार्केट वापरलेली आहेत. म्हणजे टाटा ची दिसायला जरी किती गाडी आतून चांगली असली तरी त्याचा फिट फिनिश किंवा त्याची ओव्हरऑल क्वालिटी जी जर तुम्ही बघितलीत तर टाटा नेहमीच कमी आहे. मारुती सॉलिड आहे, स्ट्रॉंग आहे, पण लुक्सच्या बाबतीत थोडीशी इंटेरियर डल वाटतं, त्यांचं प्लेन वाटतं. पण हा प्रॉब्लेम मित्रांनो Hyundaiमध्ये नाही आहे, कारण Hyundaiच्या कुठल्याही गाड्यांना, विशेष करून एक्स्टरला, जी मटेरियल्स, कलर कॉम्बिनेशन आणि ओव्हरऑल क्वालिटी इंटेरियरची वापरली ती खूप चांगली आहे. बूट स्पेस खूप मोठी आहे, प्लस ह्याला CNG तुम्ही गाडी घेत असाल तर स्प्लिट सिलेंडरचाही ऑप्शन तुम्हाला मिळतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे इंजिन्स अतिशय रिलायबल आहेत, क्वालिटी, फिट अँड फिनिश चांगला असल्यामुळे गाडी रिलायबल गाडी आहे. म्हणजे तुम्ही अगदी आरामात 10-15 वर्ष बिनधोकपणे ही वापरू शकता. आणि ह्याला तुम्ही 5-1 वर्षात जर बदलायचा प्लॅन करत असाल तर रिसेल व्हॅल्यू चांगली मिळेल. आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स फक्त 2च आहेत. एक म्हणजे गाडी तितकी सेफ नाहीये, कारण ही ग्रँड i10 निऑसच्या प्लॅटफॉर्मवरती बेस्ट आहे. त्याला ग्लोबल एनकॅपमध्ये फक्त 2 स्टार्स मिळालेले आहेत. पण Hyundaiने डेफिनेटली सांगितलेलं आहे की एक्स्टर डिझाईन करताना त्याच्यामध्ये बरीचशी मॉडिफिकेशन्स केली गेलेली आहेत, बिल्ड क्वालिटी अजून चांगली केली गेलेली आहे. 6 एअरबॅग्स याला सगळ्या व्हेरियंट्सला येतात, ABS, EBD, ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे सारखी सगळी फीचर्स दिलेली आहेत. त्यामुळे कंपनी असं म्हणते की ह्याला कमीत कमी 3 ते 4 स्टार्स तरी मिळतील जर ह्याची क्रॅश टेस्ट झाली तर. पण आत्ता सध्याला याला 2 स्टार्स रेटिंग आहे. आणि अजून एक याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की ही ट्रू SUV नाही आहे. म्हणजे जशी पंचला थोड्याफार तरी ऑफरोड केपेबिलिटीज दिलेल्या आहेत, म्हणजे जरी टियागो, टिगॉरच्या प्लॅटफॉर्मवरती पंच बेस्ट असली
तरीसुद्धा काही डिफरेन्शियलमध्ये चेंजेस वगैरे केल्यामुळे ती थोडीशी ऑफ रोड कॅपेबिलिटी येते. ग्राउंड क्लिअरन्स त्याचा खूप मोठा आहे. अप्रोच डिपार्चर अँगल्स चांगले आहेत. तसं एक्स्टरच्या बाबतीत तुम्हाला थोडंफार ऑफ रोडिंगमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात, कारण फायनली ही एका हॅचबॅकच्याच ह्याच्यावरची प्लॅटफॉर्मवरची गाडी आहे, तेवढे तुम्हाला येणार नाही. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. ह्या गाड्यांबद्दल किंवा अन्य कुठलेही प्रश्न असतील तर ते कॉमेंट्समध्ये विचारा, मी तुम्हाला त्याची नक्की उत्तरं देईन. माझ्याशी संपर्क साधण्यासाठी ह्या ईमेल आय डीवरती मला कॉन्टॅक्ट करा. ह्या व्हिडिओला एक लाईक द्या आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.